मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती हा स्त्रियांच्या काळातला खूप महत्वाचा टप्पा आहे आणि प्रत्येक स्त्रीला या टप्प्यातून जावं लागतं. वयाच्या 40शी नंतर ते 50व्या दरम्यान प्रत्येक स्त्रीची मासिक पाळी ही कमी कमी होत जाऊन एक दिवस थांबते. यामध्ये इस्ट्रोजन नावाचे जे काही हार्मोन आहे, जे पाळीच्या चक्रासाठी आवश्यक असतं, तेही हळूहळू कमी होत जाते आणि या इस्ट्रोजनच्या प्रभावामुळे जे काही आधी हेल्दी वजायना असतो तो हळूहळू शुष्क व्हायला लागतो, कोरडा पडायला लागतो आणि स्त्रियांची जो योनिमार्ग असतो त्याची अंतरत्वचा देखील पातळ पातळ होत जाते आणि कालांतराने वजायना हा आकुंचन पावतो. याच गोष्टीला मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये वल्बो वजायनल ॲट्रॉफी म्हणतात किंवा वजायना मराठीत म्हणायचं तर वजायना आकुंचन पावणे आणि कोरडा आणि शुष्क किंवा वजायनल ड्रायनेस येणे. वजायनल ड्रायनेस आणि वजायनल ॲट्रॉफी ह्या दोन कारणांमुळे स्त्रियांना इचिंग, खाज किंवा रिपीटेड युरिनरी इन्फेक्शन होणे आणि संबंधाकरता वेदना होणे या गोष्टींना सामोरे जावे लागते. परंतु नवीन विज्ञानाने आता कॉस्मेटिक गायनेकॉलॉजीमध्ये असे तंत्रज्ञान आले आहे की आपण ह्या सर्व वयाच्या ज्या काही खुणा आहेत, ज्या स्त्रियांच्या प्रायव्हेट पार्ट्सवर परिणाम करतात, तेही आपण रिव्हर्स करू शकतो किंवा त्याची जी काही प्रगती आहे ती आपण कमी करू शकतो. मी डॉक्टर स्नेहल त्र्यंबके त्र्यंबके हॉस्पिटलमध्ये सध्या विविध ट्रीटमेंट्स स्त्रियांसाठी उपलब्ध आहेत, ज्या की तुमच्या वजायनाचा पोत सुधारतो आणि त्याची जाडी, त्याच्या आपल्या म्युकोजाची जाडी वाढवून त्याला सॉफ्ट आणि सफल बनवतो आणि त्याची जी इलास्टिसिटी आहे किंवा लवचिकता आहे ती आपण पुन्हा मिळवू शकतो. आणि हे प्रॉब्लेम्स बऱ्याचदा स्त्रिया फेस करत असतात, परंतु त्या कुणाजवळ बोलत नाही, कारण हे सर्व नॅचरल आहे आणि या गोष्टी आता कशाला या गोष्टींकडे लक्ष द्यायचं असं करून त्या टाळत असतात. परंतु हे गोष्ट टाळायची गरज नाहीये. ज्यांना कोणाला त्रास होत असेल त्यांनी नक्कीच भेट द्या त्र्यंबके हॉस्पिटलला. धन्यवाद.